तर आज मी मस्तपैकी अगदी साध्या सोप्या पद्धतीने टिफिनसाठी आणि उशीर जर झाला स्वयंपाकाला तर अशा वेळेस ना ही न मोड आलेली मटकी आज मी केलेली आहे। पाहू शकता, म्हणजे मटकीचे दोन प्रकार असतात, मोड आलेली आणि अशी साधी मटकी। तर ह्याची सुद्धा खूप छान टेस्टी हेल्दी अशी भाजी होती। गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने छानपैकी असा हा मटकीचा बेत आज बनवलेला आहे। सोबत मस्त ज्वारीची भाकर घेतलेली आहे। तर चला बघूया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। तर इकडे बघू शकता मस्त पैकी अशी मटकी, म्हणजे कडधान्य आपलं मटकीचं असतं ते घेऊन आले, भिजत ठेवलेलं आहे रातभर आणि छानपैकी अशी मटकी बघा भिजून निघलेली आहे। अशी भिजवलेली मटकी केली ना तर खूप छान टेस्टी बनते। तर पाव किलो म्हणजेच 250 ग्राम ही मटकी मी भिजून घेतली आहे, कारण मला बनवायचीच होती ही आज। तर आणि ह्याच्यासाठी आपल्याला कांदा, टमाटा, मिरची एवढंच घ्यायचं आहे, बाकी काहीच याच्यामध्ये विशेष साहित्य वापरायचं नाही। आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला वरून टाकायला। तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची झटकीपट एक छोटीशी रेसिपी। तर मस्त भिजलेली आहे मटकीची उसळ आता आपल्याला करायची। तर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, थोडेसे जिरे टाकायचे। मटकी म्हणजे कडधान्यामध्ये जर बोललं ना तर मटकी आणि चणे हे खूप हेल्दी आहेत शरीरासाठी। आणि अशा थंडीच्या म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ना हे कडधान्य ते आवर्जून खाल्ले पाहिजे। तर मटकीची उसळ मी टाकली होती रात्री भिजायला, म्हणजे मटकी, आणि चांगली भिजली, कारण मला दुपारी हा बेत बनवायचा होता। थोडं तेल जास्त झाले ते काढून घेते, होत असं कधी कधी तेल पडण्यात येतं, तर लगेच काढून घेते थोडंसं साईडला, आणि जितकी आवश्यकता आहे तितकं याच्यामध्ये तेल ठेवायचं। तर इतकं तेल पुरेसं आहे। आता जिरे टाकले त्याच्यामध्ये। आता आपण हे कांदा, टमाटर, मिरची सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। मटकीचे खूप प्रकारे बनवले जातात, रस्सा भाजी आहे, मस्त उसळ होते। तर काय होतं त्याला वेगवेगळं वाटण तयार करायला लागतं। तशा तर खूप प्रकारच्या म्हणजे मटकीच्या पदार्थ मी टाकलेला आहे चॅनलवर, म्हणजे रस्सा उसळ टाकलेली आहे मटकीची, मिसळपाव टाकलेले आहे, तर तुम्ही बघू शकता। तर ही साधी सोपी अगदी कमी वेळामध्ये आणि झटकीपट बनणारी उसळ आहे। पण ह्या उसळीपेक्षा ना, म्हणजे ही जी मटकी वापरली ना ह्याच्यापेक्षा जी मोड आलेली मटकी असते ना ती खूप चांगली टेस्टी बनते, आणि ही सुद्धा खूप मस्त बनते। तर कांदा, टमाटर मी टाकून घेतले, पाहू शकता। आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं, ह्याच्यातला सगळा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। सकाळच्या घाईमध्ये रात्री जर भिजत ठेवली ना मटकी तर सकाळी ही टिफिनला उत्तम भाजी आहे, कारण की ही हेल्दी भाजी आहे। तर आता हे थोडंसं परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये ना हळद, मीठ, गरम मसाला, धना पावडर टाकून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूटसुद्धा तुम्ही लावू शकता, किंवा ही भाजी ना लाल मसाल्याची सुद्धा करू शकता, जिकडे मिरची वाफरली ना आणि हळद, लाल मसाला वगैरे टाकून मग परतून घ्यायचं। तर आता चांगलं परतून घेतलेलं आहे, ह्याला असं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये मग आपण थोडेसे मसाले टाकायचे। थोडा वेळ परतून देते। तर आता याच्यामध्ये मी धना पावडर टाकते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचा गरम मसाला पावडर, हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। सगळं ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, जेणेकरून काय होतं मटकीमध्ये ना चांगलं एकजीव होऊन जातं।